श्री स्वामी समर्थ. 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 गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले. श्री स्वामी महाराज हे साक्षात दत्त अवतार वर्णिले आहेत. ते श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी व श्री नरसिंह सरस्वती असे आहेत. पुढील अवतार श्री स्वामींचा आहे. श्री स्वामी मंगळवेढ्यास प्रसिद्ध झाले. नंतर गाणगापूर हे आपले मुख्य स्थान झाले. तेथे काही काळ वास्तव्य करून पुढे ते अक्कलकोटास प्रसिद्ध झाले. श्री स्वामींचे सर्व भक्त त्यांना दत्तांचा अवतार मानून भक्ती करीत व पुढील चरित्र ऐकून सर्व वाचक तृप्त होत असत. गाणगापूर हे श्री नरसिंह सरस्वतींचे स्थान असून तेथे अनेक दत्तोपासक सेवा करून इच्छित फल प्राप्त करून घेत असत. श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकरी अक्कलकोटास जाऊन सेवा करू लागले आणि गाणगापुरास दर्शन घेत असत. महाराज आनंदात असताना आपण कोण असे विचारल्यास ते दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड असे उत्तर दे. मूळ मूळ असे नेहमी उच्चारित असत. एके दिवशी गाणगापूरचे पुजारी श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास आले. दर्शन झाल्यावर महाराजांनी विचारले, तुमच्या देवाचे नाव काय? पुजाऱ्यांनी सांगितले, महाराज आमचे देव श्री नरसिंह सरस्वती. ते ऐकून महाराज म्हणाले, माझे नाव नरसिंहभान आहे बरं. कित्येक प्रसंगी मीच राम झालो, मीच कृष्ण झालो असे उद्गार महाराजांचे निघत असत. यावरून श्री स्वामी महाराज हे अवतारी होते याबद्दल शंका राहत नाही. राजश्री चिंतोपंत आप्पा टिळक यांची महाराजांशी ओळख सोलापुरास झाली. पुढे महाराज अक्कलकोटास आले. त्यावेळी चिंतोपंत हे महाराजांचे पूर्ण भक्त होते. महाराज हे दत्त अवतार असून त्यांचा सहवास आपल्याला लाभेल हे चिंतोपंतांना 5-7 वर्षे अगोदरच कळले होते. ती गोष्ट अशी आहे की श्री क्षेत्र पंढरपूर येथे गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगद्वंद्य पुरुष होऊन गेले. सन 1845-47 च्या सुमारास राजश्री चिंतोपंत आप्पा टिळक सोलापुरास मामलतदार असता त्यांच्या हाताखालील एक कारकून साताऱ्यास रजेवर गेला होता. परत येताना तो पंढरपुरास मुक्कामास आला. तेव्हा बुबांनी त्यास विचारले, आपण कोण, कुठे असता? कारकून म्हणाला, आम्ही सोलापुरास मामलतदार कचेरीत कारकून आहोत. हो, तुमचे मामलतदारास पत्र द्यावयाचे आहे असे बुबा म्हणाले आणि त्यास दौत, लेखणी व कागद आणण्यास सांगितले. कागद, दौत व लेखणी आल्यावर बुबांनी पत्र लिहिण्यास सांगितले. त्या पत्रातील मुख्य गोष्ट अशी होती की काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुष दत्तात्रेयांची गाठ होऊन दर्शन व सहवास होईल. पुढे 7-8 वर्षांनी चिंतोपंतांची व श्री स्वामी समर्थांची गाठ पडली आणि चिंतोपंत श्री स्वामींचे निष्काम भक्त झाले. श्री स्वामी हे साक्षात दत्त अवतार आहेत याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वतींस नवस केलेले पुष्कळ भक्त अक्कलकोटास श्री स्वामींसमोरच नवस फेडीत असत. ही खरी घटना आहे. ही कथा स्वामींच्या बखर पुस्तकातून घेतलेली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी
समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ